काय ग? कुठे निघालीस? विश्वा विश्वा मी हे घर सोडून चालले. तुला बाय बोलायला आले होते. काय? अगं पण का? विश्वा अरे मी किती दिवस अशी स्वतःची ओळख लपवून इथे राहणार आहे. मला काही ना काहीतरी यावर मार्ग काढायला हवाच ना. आज वेळेवर तू तिथे पोहोचलास म्हणून मी वाचले. पण असं सतत मी तुझ्यावर डिपेंड नाही राहू शकत. आता तुझ्यावर सईची जबाबदारी आहे आणि आता अशा वेळेस मी इथे थांबणं मला योग्य वाटत नाहीये. मी फक्त तुला बाय बोलायला आले होते. बाय. जानू थांब. तनू थांब. विश्वा विश्वा प्लीज थांबवू नकोस मला. अगं माझ्यासाठी नाही तर आईला, बाबांना, सईला काय वाटेल याचा विचार कर ना प्लीज. बरोबर आहे तुझं. खरंच त्यांना काय वाटेल. खूप मोठी चूक करणार होते मी. थँक्स. नाही मी अशी निघून गेली तर कसं चालेल. मला असं वाटतं मी माझा हा निर्णय स्वतःहून आजोबा, काका, काकू आणि सईला सांगायला हवा. आलेच मी. काय झालं? बघितलंस? तुझ्या एका चुकीच्या कृतीने ठसका घेतलाय तिने. घर सोडून निघाली आहे तनू. तनू मी तुझ्या रूम मध्ये येऊन तुला सॉरीच म्हणणार होते. आय एम व्हेरी सॉरी. ऐक ना, मी तुझ्या आयुष्यात आता काहीही ढवळाढवळ नाही करणार. पण प्लीज तू अशी जाऊ नकोस. आय एम व्हेरी सॉरी. अगं तू का सॉरी म्हणतेस? हे बघ मी अजिबात चिडले नाहीये तुझ्यावर. आणि मला सांग मी स्वतःची अशी ओळख लपवून किती दिवस इथे राहणार आहे? हे बघ मला माहिती आहे तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यामागे तुझं इंटेन्शन खूप चांगलं होतं. असं एक सांगू का, मला सध्या तरी माझ्या आयुष्यात कुणीच नकोय. खरंच. तनू मी तुला खरंच मनापासून सॉरी म्हणते. प्लीज तू जाऊ नकोस ना. प्लीज ऐक माझं. प्लीज मला नको थांबवूस आता. मी काका काकूंना सांगते आणि निघते इथून. तनू थांब. चेहरा बघितलायस का स्वतःचा? किती भेदरलेली आहेस. अशा घाबरलेल्या परिस्थितीत बाहेर जाशील तर जगात निभाव कसा लागणार आहे तुझा? आणि सई, तुला तनूची मदत करायची आहे ना, तर एक काम कर. तिचा हरवलेला आवाज तिला परत आणून दे. तिचा गेलेला कॉन्फिडन्स परत मिळवण्यासाठी तिची मदत कर. बाहेरच्या व्यवहारी जगात स्वतःचा स्टँड घेण्यासाठी तिला तयार कर. आणि मग जर तिला जायचं असेल तर जा म्हणावं. येस, मी नक्की हे करणार. थँक्यू सो मच विश्वा. आय प्रॉमिस यू की मी तनूला सर्वतोपरी मदत करेन. तनू मला प्लीज माझी चूक सुधारायची एक संधी दे. मी तुझा कॉन्फिडन्स तुला परत आणायला खूप मदत करेन. तोवर जाऊ नकोस. प्लीज थांब. ज्या दिवशी ओरिजिनल तनू समोर येईल ना, त्या दिवशी मी तुला अडवणार नाही. पण तोपर्यंत प्लीज थांब. अगं प्लीज. बरं. थँक्यू.
प्रेमातली अनोखी वाटाघाटी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी पारिजातातला गंध तू अंगणी दागिना तू गळा हो खरा तन्मणी कळले ना का अन कशा जुळल्या गाठी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी हो वाढली ती कळी यौवनाची गोजिरी हो तरी पालवी मनाची सांज ही लोटली जीवनाची लागते हो तरी ओढ मिलनाची तू सखी सोबती प्रेमिका रुक्मिणी तुझ अंतिका अहो काहीतरी आवाज काय सगळं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक काय काय किती मोठ्याने अख्खं घर जाग होईल. अरे होऊ दे ना, काय प्रॉब्लेम आहे. हे बघ, माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आणि मला तो साजरा करायचा आहे. मी तो साजरा करणार आहे. घाबरतो का कोणाला? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुरे आता झाली तुमची खोली सजवून पण झाली. अरे अगे झालीये कुठे, अजून उरलाय. हो मग मी मदत करू तुम्हाला. हा, आज वाढदिवस कोणाचा आहे? तुझा आहे ना, त्यामुळे तू आज काहीही करणार नाहीयेस. सगळं काही मी करणार आहे. असं का? मी मदत केली तर पटपट तयारी होईल. ठीक आहे. काय 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 पटपट होईल तू मदत केलीस तर. म्हणजे मी एकट्याने केलं तर उशीर होणार आहे, वेळ लागणार आहे. अगं तसं नाही काय, हा फुगा फुटला म्हणून नाही तर आतापर्यंत खोली सजवली सुद्धा असते मी, कळलं ना. हे बघा, तुमच्यापेक्षा मी जास्त पटपट फुगे फुगवू शकते. ए लक्ष्मी, राहू दे. हा, आज तुझा वाढदिवस आहे म्हणून काही ऐकून नाही घेणार आहे मी. म्हणजे खरं बोलते मी. हो का? पैसे लावतेस? हा बघ हरशील. बघा. हो का? मग बघ. ठीक आहे, ठीक आहे. अहो. अरे थांब रे. अहो नका फोडू नका, हे घ्या आधी अरे फुगवा थांब तर. थांब. एकेकाळी केले तुला पसंत वाट्याला सुखच आले या उंजळी